नमस्कार. नर्मदे हर. आपण आता आलेलो आहोत नर्मदा खंडातील नर्मदा मातेला मिळणारी शूलपाणीच्या झाडीतील एक अतिशय महत्त्वाची नदी झरकल नदी. या झरकल नदीच्या पात्रामध्ये हा परिक्रमा मार्ग आहे. हे कसं ओळखायचं? हे बघा, हा जो बाण आहे ना, हा बाण आपल्याला सांगतोय की हा नर्मदा परिक्रमेचा मार्ग आहे. झरकल नदीला आता किती पाणी आलं आहे हे आपण बघू शकता. बघा, मोठ्या प्रमाणात झरकल नदीला पाणी आलेलं आहे. अतिशय जबरदस्त असा पाण्याचा प्रवाह हा वाहताना आपल्याला दिसतोय. ही आहे झरकल नदी, शूलपाणीच्या झाडीमध्ये अतिशय महत्त्वाची नदी. तिचा पत्थर कसा आहे बघा, हा पाषाण थोडा वेगळा आहे, कडक आहे एकदम, अतिशय कडक पाषाण आहे. आपण या झरकल नदीचा आवाज ऐकूया. या दगडावरती आपल्याला बाण दिसतोय परिक्रमा मार्गाचा. या दगडावर इथे झरकल नदीच्या काठावरती अतिशय घनदाट असं जंगल पूर्वी होतं. परंतु 2005 साली इथे एक मोठा पूर आला आणि त्या पुरामध्ये या नदीच्या काठावरचं सगळं जंगलच वाहून गेलं आणि हा पत्थर उघडा पडला. नदीमध्ये वाळू खूप सापडते. ही वाळू आहे. सुंदरशी झरकल नदी. नर्मदे हर. नर्मदे हर.